नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी सेमी इंग्लिश चॅप्टर 2 पार्ट 1 नंबर वर्क हा टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 3 डिजिट नंबर रिव्हिजन। सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल, म्हणजे खाली दिलेले एक्झाम्पल सोडवायचे आहेत। Using any of these number card, make 10 3-digit number and read them. Remember that you cannot have 0 in the hundredth place. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हे नंबर वापरून आपल्याला using any these number card make 10 3-digit number आपल्याला 10 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी संख्या बनवायची आहे आणि त्याचे वाचन करायचे आहे। रिमेंबर दॅट यू कॅन नॉट हॅव 0 म्हणजे हे लक्षात ठेवा की 100 इन द 100 प्लेस म्हणजे 100 प्लेसच्या जागेवर 0 लिहायचा नाही। म्हणजे इथं आपण लिहितो युनिट 10 आणि 100 या 100च्या जागेवर आपण आता ह्याच्यातील अंक घेऊन एक संख्या तयार केली 345 अशी संख्या तयार होते। 3 डिजिट नंबर तयार होतो। आता यामध्ये जर आपण 100च्या जागेवर 0 लिहिला आणि यातीलच 2 अंक लिहिले तर ही जी संख्या तयार होते ती 2 अंकी संख्या तयार होते, 2 डिजिट नंबर तयार होतो। त्यामुळे आपल्याला इथे सांगितलं आहे की 100 प्लेसच्या जागेवर 0 घ्यायचा नाही। 123 453 789 890 अशा आपण संख्या बनवू शकतो। 231 478 908 674 345 678 बघा आपण 3 डिजिट नंबर आता 10 नंबर तयार केले आहेत आणि त्यांचं रीडिंग सुद्धा केलं आहे। आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 2। राईट द फॉलोइंग नंबर इन वर्ड्स। आता खाली जे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला वर्ड्स म्हणजे अक्षरी लिहायचे आहेत। बघा इथे लिहिले आहेत अशा प्रकारे आपल्याला ते नंबर अक्षरे लिहायचे आहेत। 325 मी इथे लिहिले आहेत तसे तुम्ही पण लिहायचे आहेत। 325 549 हा नंबर 549 असा लिहायचा आहे। 667 हा नंबर 667 782 हा नंबर 782 असा लिहायचा आहे। 890 असा नंबर लिहायचा आहे। 401 असा नंबर अक्षरे आपल्याला लिहायचा आहे। आता राईट द फॉलोइंग नंबर अँड फिगर। आता खाली जे नंबर आहेत ते आपल्याला फिगरमध्ये लिहायचे आहेत। म्हणजेच आपल्याला हे अक्षरे दिलेले आहेत, शाब्दिक दिले आहेत। 102 म्हणजे आपल्याला तो फिगरमध्ये लिहायचा आहे। आपण फिगरमध्ये लिहिणार आहोत 102। नंतर 320 म्हणजे 320। तिसरा आहे 567 445 999 756 तसंच 756 अशा प्रकारे हे नंबर फिगर मध्ये आपल्याला राइट डाउन करायचे आहेत। राइट द नेक्स्ट 3 नंबर।
आता आपल्याला पुढे हे 3 नंबर नेक्स्ट नंबर लिहायचे आहेत. नेक्स्ट म्हणजे पुढील नंबर लिहायचे आहेत. आता 399 त्याच्या पुढे येतो 400, 401, 402. तर 200च्या पुढे येतो 201, 202, 203. 597च्या पुढे येतो 598, 599 आणि 600. आता त्या राईट द नंबर प्रिव्हियस नंबर. प्रिव्हियस म्हणजे त्याच्या आधीचे नंबर. 600 त्याच्या आधीचे नंबर आहेत 599, 598. याच्या आधीचा 597. 369च्या आधीचा नंबर 368, 367, 366. तसेच 299, 298, 297, 296. अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचे आहे. 4 डिजिट नंबर. आता सिम्बॉल, इथे सिम्बॉल दिले आहेत. आता आपण 3 डिजिट नंबर पाहिले. 100, 10 आणि युनिट. युनिट 10, 100 त्याच्यानंतर येतं 1000 म्हणजेच 1000. आता 4 डिजिट नंबर 1000, 100, 10 आणि युनिट. तुम्ही मागील ते सब शिकला आहात. 1000, 100, 10 आणि युनिट. त्याचीच आता रिव्हिजन आपण ह्या पाठामध्ये करत आहोत. सिम्बॉल, नंबर आणि रीड एज म्हणजे ते आपल्याला रीडिंग करायचे आहेत. आता इथे दिले आहे 1000. 1000चा एकच सिम्बॉल आपल्याला दिला आहे म्हणजेच 1000. इथे लिहायचं आहे 1000. 1000 वर 3 झिरो येतात. 1 2 3 म्हणून 1चा इथे 1 लिहिला आहे आणि 3 झिरो दिले आहेत. तसेच खाली दिले आहेत 1 2 3 4. 4000 इथे 4000, 4000. 2000 इथे एक 10 दिला आहे आणि युनिट 2 दिले आहे. 2000 आहेत म्हणून इथे 2. 100 आपल्याला इथे सांगितलेलं नाही आहे म्हणून इथे 0. 10च्या जागेवर 110 दिला आहे. 110चा सिम्बॉल दिला आहे 1 आणि 2 युनिट दिले आहेत म्हणून 2. आपल्याला रीडिंग करायचं आहे 2012. आता इथे 2000 दिले आहेत 1 2 म्हणून इथे 2 लिहिला. 100 किती दिले आहेत 1 2 म्हणून 100च्या प्लेसवर आपण 2 लिहिला. 10 आपल्याला दिला नाही म्हणून आपण 0 लिहिला आणि 1 2 3 असा युनिट आपल्याला इथे दिलेला आहे म्हणून आपण युनिट 3 लिहिला. 2203. आता इथं 1000 दिला आहे म्हणून इथं 1 लिहिला. 10 1 दिलेलं आहे. 100 दिलेलं नाही म्हणून 0 लिहिला. 10 1 दिलेलं आहे म्हणून 10च्या प्लेसवर आपण 1 लिहिला आणि आपल्याला युनिट पण इथं दिलेले नाहीत म्हणून युनिट आपण 0 लिहिला. त्याचं रीडिंग असं होतं 1010. आता आपल्याला इथं 1000 दिलेलं आहे. 1000च्या प्लेसवर 1. आपल्याला 100 पण नाही दिला आणि 10 पण नाही दिला म्हणून 100च्या जागेवर आपण 0 लिहिला. 10च्या जागेवर 0 लिहिला आणि युनिट दिला आहे 1. 1001. आता ते 2000 दिले आहेत 1 2 म्हणून 1000च्या जागेवर 2. 103 दिले आहेत 1 2 3 म्हणून 100 प्लेसवर आपण 3 लिहिला. 10 एकच दिला आहे म्हणून आपण 1 लिहिला आणि 1 2 3 4 युनिट दिले आहेत म्हणून युनिटच्या प्लेसवर आपण 4 लिहिला. 2314 म्हणून नंबर तयार झाला 2314. आता आपण पुढील पेजवर पाहू. लुक ॲट द सिम्बॉल, राईट द नंबर अँड रीड इट. आता हे सिम्बॉल पाहिजे आहेत आणि आपल्याला नंबर राईट करायचे आहेत आणि त्याचे वाचनही करायचं आहे. आता 1000च्या प्लेसवर 1 2 असे 2 सिम्बॉल आहेत म्हणून 2 लिहायचा. 100च्या प्लेसवर 1 आहेत 1. 10च्या प्लेसवर 1 आहेत 1 आणि युनिटच्या प्लेसवर 2. नंबर तयार झाला 2112. आता दुसरं इथं 2 सिम्बॉल आहेत 1000च्या जागेवर म्हणून 2. 100च्या जागेवर सिम्बॉल नाही आहेत म्हणून 0.
10च्या जागेवर 1 2 3 म्हणून इथं 3 लिहिला. युनिटच्या जागेवर 1 2 3 4 म्हणून इथं 4 दिला आणि नंबर तयार झाला 2034. आता इथं 1000च्या जागेवर 1 2 3 4 5 म्हणून 1000 5 5000 100 1 2 3 लिहिला. 10वर सिम्बॉल नाही आहे 0, युनिट पण सिम्बॉल नाही आहे 0 म्हणून नंबर तयार झाला 5300. इथे आहे पहा. 4th एक्झाम्पल आपण पाहतोय. 1000च्या जागेवर 1 2 3 4 5 सिम्बॉल आहेत. 100वर काहीच नाही म्हणून 0, 10 पण नाही आहे 0, युनिट पण नाही आहे 0. नंबर रीड करणार आहोत आपण 5000. आता 5th उदाहरण एक्झाम्पल आपण पाहत आहोत. 10 प्लसवर आहेत 1 2 3 4 5 5000. 100 प्लेसवर आहेत 300. 10 प्लेसवर आहेत 2 आणि युनिटवर काहीच नाही 0. 5320. आता 6th 1000 प्लेसवर आहेत 1 2 3 4 5 100 0. 100 प्लेसवर काहीच नाही म्हणून 0 लिहायचा. 10 प्लेसवर पण काहीच नाही म्हणून 0 लिहायचा. इथं किती बॉल आहेत 1 2 3 आहे तर 3 लिहायचा. नंबर तयार झाला 5003. नंबर इन वर्ड अँड फिगर. आता 4028 4028. आता राईट 4 इन द 1000 प्लेस. आता 1000 प्लेसवर आपण इथं 4 लिहिलेला आहे. नाऊ यू मस्ट इन द 100 टेन्स अँड युनिट प्लेस 2. द गिवन नंबर हॅज नो 100. 100च्या जागेवर नंबर दिलेला आहे का नाही दिलेला. सो वी राईट अ 0. जिथे आपण वरती पाहिलेले आहे जिथं आपल्याला नंबर दिला नाही तिथं आपण 0 0 लिहिलेला आहे. मग फिगरमध्ये लिहिताना वर्डमध्ये लिहिताना जिथे आपल्याला नंबर दिला नाही तिथे 0 लिहायचा आहे. बघा आपल्याला अशा संख्या लिहिताना नंबर 4000 दिले आणि 100 आपल्याला इथं सांगितलं नाही त्यामुळे आपण 100च्या जागेवर 0 लिहिला आणि 28 म्हणून 28 इथे लिहिला. 5309. याच्यात 5309. इथे पण आपल्याला 10च्या जागेवर 10 हा संख्या सांगितली नाही म्हणून आपण 10च्या जागेवर 0 लिहिला आहे. इन दिस नंबर देअर इज 5 इन द 1000 प्लेस अँड 3 इन द 100 प्लेस. 300 प्लेसवर आहे. 100 प्लेस सांगितले 300 म्हणून 3 लिहिला. पण इथं 10 प्लेस सांगितले नाही म्हणून आपण 10 प्लेसच्या जागेवर 0 लिहिलाय. आणि 9 सांगितले म्हणून इथं युनिट जागेवर नाही. 3 आर नो टेन्स म्हणजे टेन्स नाही आहे म्हणून इथं 0 लिहिला. सो वी राईट 0 इन द 10 प्लेस. वी राईट 9 इन द युनिट प्लेस. यस. आता राईट द गिवन नंबर इन फिगर. आता इथं आपल्याला दिलेले नंबर फिगरमध्ये लिहायचे आहेत म्हणजे अंकामध्ये लिहायचे आहेत. 4005 आपल्याला लिहायचं आहे 4005. 5017. 5017. आता 7313. 7313. 8000. 9999. 9999. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण नंबर वर्कमधील रिव्हिजन हा भाग या व्हिडिओमध्ये पाहिला.